नमस्कार. तर आज मी 6 महिन्याच्या बेबीचा फ्रॉक आणि जॅकेट स्टिच केला आहे. तर याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने दाखवली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर याचं मेजरमेंट मी इथे वरती दिलं आहे. तर टॉपची लेंथ आहे 8 इंच आणि शोल्डर आहे 4 इंच. तर आर्महोल मी घेतला आहे 4.5 इंच आणि त्याला असं गोलाकार दिला आहे. तर ह्याची चेस्ट 9 इंच घेतली आहे, 1.5 इंच मार्जिन आणि कंबर 8 इंच प्लस 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. तर गळ्याची रुंदी मी 2 इंच घेतली आहे आणि गळ्याची उंची 3.5 इंच घेतली आहे. फ्रंट साईडला आपण 3.5 इंच ठेवणार आहोत गळा. तर हा मी व्यवस्थित इथे गोलाकार देऊन कट केलेला आहे. फ्रंट भाग आपला तयार झालेला आहे. तर सेम ह्याच पद्धतीने बॅक साईडला सुद्धा मी असंच 3 इंचावर मार्जिन केलेलं आहे. बॅक साईडला आपण इथे बटन लावणार आहोत, त्यामुळे अर्धा इंच मी कमी घेतला आहे बॅक साईडचा गळा. तर हा मी इथे व्यवस्थित स्टिच करून घेतलेला आहे मेन फॅब्रिकला जॉईन करून. आणि हे राहिलेलं आपण व्यवस्थित कट करून घेऊया. तर हा आपला फ्रंट भाग तयार झालेला आहे. आता बॅक साईडने आपण इथे कट करून घेऊया बटन लावण्यासाठी. दोन्ही भाग अस्तरचं आणि मेन फॅब्रिकचं दोन्ही पण कट करून घ्यायचं आहे आणि गळ्याच्या इथे शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित. दोन्ही साईडनी त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा फॅब्रिक. तर हे बघा, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवली आहे. तर याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण पलटी केल्यानंतर तिथे व्यवस्थित शिलाई बसेल याकरता कट मारून घ्यायचे छोटे छोटे. वरून दाबटीप टाकायची आहे, कारण आपली फिनिशिंग छान दिसेल यासाठी दोन्ही साईडला. तर इथे मी 2 इंचाची पट्टी जॉईन केलेली आहे काच बटन लावण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता इथे अशी ह्या पद्धतीने पट्टी लावलेली आहे मी आणि त्याला फोल्ड करून शिलाई मारलेली आहे. आपली बटन पट्टी जशी ब्लाऊजला लावतात ना, त्याच पद्धतीने बॅक साईडला इथे मी लावून घेतलेली आहे. तर हा बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे. आता फ्रंट साईडला आपण सेम पुढच्या साईडला असे छोटे छोटे कट्स मारून घेणार आहोत. आणि शोल्डर बघा इथे मी कशा पद्धतीने जोडत आहे. सेम ह्याच पद्धतीने जोडायचं आहे तुम्हालाही, कारण फिनिशिंग खूप छान येते. तर सेम दोन्ही साईडना सेम याच पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत. तर याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता. बॅक साईडला कुठेही धागे वगैरे निघालेले नाही आहेत. तर त्यानंतर स्लीव्स इथे मी 4.5 इंच घेतली आहे. अर्धा इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा घेतला आहे. तर इथे मी छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घेतल्या आहेत, कारण पफ बाई आहे ही. तर ती फुगावी यासाठी छोटे छोटे इथे प्लेट्स पाडून घेतलेले आहेत, वरच्या साईडने आणि खालच्या साईडने सुद्धा. तर इथे मी साडीचे काठ घेतले आहेत 3 इंचाचे.
तर खाली आपण इथे पट्टी लावणार आहोत. तर इथे मी व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे. आणि ही पट्टी परत डबल फोल्ड करायची आहे. त्यावरच इथे फोल्ड करून शिलाई मारायची. तर बघा अशा पद्धतीने मी दोन्ही पण बाह्या स्टिच करून घेतलेल्या आहेत. आपल्या रेडी झालेल्या आहेत बाह्या. तर आता आपण इथे बाही जोडणार आहोत. तर मी तर या पद्धतीने बाही जोडते जेणेकरून व्यवस्थित बसेल असं. त्यावर आपण डबल शिलाई मारून घेणार आहोत. तर सेम याच पद्धतीने आपण दुसरीही बाही जोडून घेणार आहोत. तर इथे माझे दोन्ही स्लीव्स जोडून झालेले आहेत. तर फ्रंट भाग आपला तयार झाला आहे पूर्ण. तर फ्रॉकच्या घेरसाठी मी इथे 10 इंच घेतला आहे आणि याची रुंदी मी 25 इंच घेतलेली आहे. इथे मी छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घेणार आहे फ्रॉकच्या घेरसाठी. तर बघा मी दोन्ही पण भाग हे तयार करून घेतलेले आहेत खाली घेऱ्यासाठी. तर आपले हे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. तर आपण याला आता जोडून घेऊया. तर वरती मी इथे 6.5 इंचावर मार्किंग करून घेणार आहे आणि त्यावर आपण खालचा घेर जॉईन करणार आहोत. तर बघा इथे मी जोडून घेते हा भाग. तर बॅक साईडला सुद्धा सेम याच पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत. 6.5 इंचावर मार्क करून इथे खालचा घेर आपण जॉईन करणार आहोत फ्रॉकचा घेर. तर बघा इथे मी शिलाई मारून घेत आहे. व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे आणि राहिलेलं एक्स्ट्रा फॅब्रिक आपण कट करून घेणार आहोत. तर आता इथे अस्तर जॉईन करायचं आहे आपल्याला. तर अस्तरची उंची 1 इंच कमी घ्यायची आहे. आपला मेन फॅब्रिकपेक्षा 1 इंच कमी घेणार आहोत आणि सेम याच पद्धतीने प्लेट्स पाडून घेणार आहोत. तर इथे मी अस्तर जॉईन केलेलं आहे. याला सुद्धा आपण डबल टिप देणार आहोत. तर इथे मी ओव्हरलॉक केलेला आहे पूर्ण. आता आपण फिटिंगची शिलाई टाकणार आहोत. तर बघा 1-1.5 इंचाचं मार्जिन घेतलं होतं आपण एक्स्ट्रा, ते सोडून आपण इथे फिटिंगची शिलाई घेतलेली आहे दोन्ही साईडला. तर इथे दोन शिलाई एक्स्ट्रा घ्यायच्या आहेत कारण नंतर सुद्धा बेबीला यूज झाला पाहिजे हा फ्रॉक. तर यासाठी इथे माझी पूर्ण फिटिंग झालेली आहे फ्रॉकची. तर आपण याला सरळ करून घेऊया. तर अशा पद्धतीने हा फ्रॉक आपला स्टिच झालेला आहे. इथे आपण बटन लावणार आहोत बॅक साईडला. तर आता आपण जॅकेट शिवणार आहोत. तर जॅकेटसाठी मी 8.5 इंच उंची घेतली आहे जॅकेटची आणि शोल्डर घेतला आहे 4.5 इंच. तर आर्महोल घेतला आहे 4.5. अर्धा इंच मार्क करून इथे गोलाकार दिलेला आहे
तर गळा रुंदी घेतली आहे 2 इंच आणि गळा उंची घेतली आहे 3 इंच। तर हा आपला फ्रंट भाग आहे। तर या पद्धतीने आपण इथे शेप देऊन घेऊया जॅकेटसाठी। तर हा शेप दिलेला आहे मी, तो आता कट करून घेत आहे। तर हा फ्रंट भाग आपला तयार झालेला आहे। बॅक साईडला सुद्धा आपण सेम याच पद्धतीने मार्क करून घेणार आहोत, पूर्ण मेजरमेंट सेम घेणार आहोत। तर बघा मी कट करून घेत आहे पूर्ण। तर आता हे मेन फॅब्रिकला आपण जॉईन करून घेणार आहोत पूर्ण। शोल्डर आणि गळा पूर्ण जॉईन करून घेणार आहोत। तर हे एक्स्ट्रा फॅब्रिक मी कट केलं आहे पूर्ण। नंतर याला कट्स मारून घेतले आहेत, जेणेकरून पलटी केल्यानंतर ते जाड नाही होणार, यासाठी कट्स मारले आहेत। आता आपण फ्रंट भाग तयार करून घेणार आहोत। तर इथे मी नॉट लावलेली आहे जॅकेटसाठी। तर आपण नॉट इथे आतमध्येच लावणार आहोत, जेणेकरून त्याची फिनिशिंग छान वाटेल यासाठी। मी एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेऊ। तर दोन्ही साईडला सेम याच पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत। तर याला सुद्धा मी कट करून घेतलेले आहेत, छोटे छोटे कट्स मारले आहेत। आणि आता आपण हा भाग पूर्ण पलटून घेऊया, सरळ करून घेऊया हा भाग। तर इथे आता आपल्याला दाबटीप मारायची आहे। तर इथे दाबटीप टाकून झालेली आहे। तर आता आपण शोल्डर जॉईन करूया। तर आतल्या साईडने आपण फ्रंट भाग असं आतमध्ये ठेवणार आहोत। तर बघा जॅकेटसुद्धा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे स्टिच करून। तर तुम्ही नक्की स्टिच करून बघा। तर आता आपण हे सरळ करून घेणार आहोत। तर जॅकेटची आतमधली शिलाई तुम्ही बघू शकता, कुठेही धागे वगैरे काहीच नाही आहेत, पूर्ण फिनिशिंगमध्ये असं जॅकेट स्टिच केलं आहे। याच्यावर सुद्धा आपण दाबटीप मारून घेऊया। तर आता आपण जॅकेट फिटिंग करणार आहोत। तर याला सुद्धा 1.5 इंचाचं
मार्जिन ठेवलं होतं आपण, तर त्यानुसार आपण फिटिंग करून घेणार आहोत. तर इथे आपण जॅकेटला पूर्ण फिटिंग करून घेतलेली आहे. तर याला आपण छोटेसे लटकन करून घेणार आहोत, दोरीला लटकन. तर बघा इथे जॅकेट आपलं तयार झालेलं आहे. तर फ्रॉकमध्ये जॅकेट घातल्यावर याचा लुक असा काय दिसतो. फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला देखील सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.